हाय हॅलो नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. मागच्या भागात आपण ऐकलं की विभा आणि महादेवचं लग्न अगदी साधेपणाने पार पडलं आणि विभा सासरी निघाली. आता ऐकूया पुढे. 3-4 तासांच्या प्रवासानंतर मंडळी विभाच्या सासरी पोचली. गृहप्रवेशाची जय्यत तयारी झाली होती. माप ओलांडून विभानी त्या घरात पहिलं पाऊल टाकलं आणि आतल्या खोलीतून 3 छोट्या मुली धावत बाहेर आल्या. ये बाबा आले, बाबा आले, त्या नाचायला लागल्या. बाबा कोणाला म्हणतायत या? विभाने इकडे तिकडे बघितलं. तेवढ्यात त्या 3घी जणी महादेवला येऊन चिकटल्या. बाबा तुम्ही किती उशीर केला, आम्ही किती वाट बघितली तुमची. म्हणजे विभाच्या काळजात धस्स झालं. म्हणजे महादेव या 3 मुलींचा बाप आहे. विभाला घामच फुटला. ती थरथरायला लागली. म्हणजे यांनी आपल्याला फसवलंय. बाप रे, हे काय होऊन बसलं. आपल्या आईबाबांना कळलं तर त्यांची काय अवस्था होईल. विभाचं डोकं सुन्न झालं आणि काय होतं हे कळायच्या आतच ती धाडकन जमिनीवर कोसळली. विभा भानावर आली तेव्हा महादेव तिच्या तोंडावर पाणी मारत होता. बाबा, आमच्या नवीन आईला काय झालं? छोट्या मुलींनी विचारले. नवीन आई? विभा ताडकन उठून बसली आणि रडायलाच लागली. थोड्या वेळाने सगळा धीर एकवटून ती महादेवशी बोलायला लागली. तुम्ही का फसवलत आम्हाला? मुलींबद्दल माझ्या आईबाबांना सांगावं असं एकदाही नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही आमचा विश्वासघात केलाय. नाही, या घरात आता मला राहणं शक्य नाही, असं म्हणून ती उठली आणि तरातरा दाराकडे चालायला लागली. विभा, अगं विभा, जरा थांब, ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ? जे सांगायचं ते सांगितलं नाहीत. आता काय सांगायचं राहिलंय? अगं विभा, मुलींबद्दल मी तात्यासाहेबांना सगळं सांगितलं होतं, पण ते मला म्हणाले मला सांगितलंयस ना, मग आता मी मारुतरावांना सांगतो. तात्यासाहेबांना सांगितलं होतं? कसं शक्य आहे? ते आमच्यापासून का लपवतील? ते आम्हाला का फसवतील? आमचा तात्यासाहेबांवर पूर्ण विश्वास आहे. मला काही एक आता ऐकायचं नाहीये. मिळेल त्या एसटीने मला माझ्या गावाला जायचंय. अगं पण पहाटेपर्यंत तुझ्या गावाला जायला एसटी नाहीये. मग ठीक आहे, पहाटेपर्यंत मी इथेच ओसरीवरच बसून राहणार. विभा हट्टाला पेटली. महादेवचा नाईलाज झाला. तो आणि त्याची बहीण रात्रभर तिच्या सोबतीला ओसरीवरच बसून राहिले. पहाटेच्या पहिल्या एसटीने ती 3 जण विभाच्या घरी जायला निघाली. इकडे विभाच्या घरी अगदी समाधानाचं वातावरण होतं. भीमाबाईंनी मारुतरावांना म्हणत होत्या, कालचं लग्न बाकी अगदी छान पार पडलं नाही. मंडळी अगदी आनंदाने रवाना झाली. त्यांचं हे वाक्य पूर्ण होतंय ना होतंय तोच त्यांना दारात विभा आणि महादेव दिसले. विभा तू? त्या ओरडल्याच. मारुतरावांनी चमकून दाराकडे बघितलं. विभा धावत आत आली आणि आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. अगं विभा, झालं तरी काय? बाबा यांनी आपल्याला फसवलंय. महादेव विधूर आहेत आणि 3 मुलींचे बाप आहेत. अगं काय सांगतेस काय? महादेवराव, हा काय प्रकार आहे? ती म्हणते ते खरं आहे बाबा. काय? अहो पण हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? बाबा, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. मी तात्यासाहेबांना हे सगळं सांगितलं होतं, अगदी विभाला बघायला येण्याच्याही आधी. पण ते मला म्हणाले तू निश्चिंत राहा, मी समजावतो मारुतीला. पण ते तर मला काहीच बोलले नाहीयेत. आणि आपण धरून चालू की तात्यासाहेबांना तुम्ही सांगितलं होतं, पण महादेवराव, स्वतः तुम्ही माझ्याशी बोलून याची खात्री करून घ्यायला हवी होती.
तुम्ही बरोबर म्हणताय बाबा, ते बाकी माझं चुकलं. एवढ्यात शेजार पाजारची सगळी मंडळी विभाच्या घरी जमली होती. कोणीतरी तात्यासाहेबांना बोलवायला गेलं. पण दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी तात्यासाहेब त्यांच्या मुलाकडे दुसऱ्या गावाला निघून गेले होते. त्यामुळे खऱ्या खोट्याचा शहानिशा काही करता आला नाही. तात्यासाहेबांशी बोलूनच मी काय ते ठरवीन असं मारुतरावांनी महादेवला सांगितलं. ठीक आहे बाबा, विभाला परत पाठवायची की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण ती जर आमच्या घरी परत आली तर तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. असं म्हणून महादेवनी मारुतराव भीमावहिनींना नमस्कार केला आणि तो निघून गेला. महादेव निघून गेला, पण मारुतराव भीमावहिनींच्या जीवाला घोर लागून राहिला. आता करायचं काय? विभाला परत पाठवावी तर आपली फसवणूक झालीये, इथेच ठेवावी तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माहेरी परत आलेली मुलगी असा ठप्पा तिला लागलाय. त्यामुळे परत तिचं लग्न जमणं कठीणच आणि पाठच्या दोघींचीही जमणं कठीण. सगळाच घोळ होऊन बसला होता. काय करायचं ते त्यांना अजिबात सुचत नव्हतं. 3-4 दिवसांनी तात्यासाहेबांकडून कळलं की महादेवनी त्यांना मुलीबद्दल सांगितलं होतं. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झाली की महादेव खोटं बोलत नव्हता. तात्यासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मुलींची गोष्ट सोडली तर त्या स्थळामध्ये काहीही कमी नव्हतं आणि विवाह नक्की सुखी होईल असं त्यांना वाटलं. म्हणून हे त्यांनी मारुतरावांना सांगितलं नाही. यावरून मारुतरावांनी तात्यासाहेबांची खूप सुनावणी केली. अहो, असं कसं म्हणता तात्यासाहेब, ही काय पद्धत झाली? विभाला केवढा मोठा धक्का बसला तिथे आणि आमची नाचक्की झाली ती वेगळीच. जास्त भांडूनही काही उपयोग नव्हता. घडायच्या गोष्टी घडून गेल्या होत्या. चर्चेअंती असं ठरलं की विभाच्या कुटुंबाचं हित लक्षात घेता विभानी सासरी परत जावं. विभाची काही एक चूक नसताना तिला कॉम्प्रोमाइज करायला लागला होता. विभा सासरी परतली आणि तिच्या सासूनी तिच्यावर तोंडसूक घ्यायला सुरुवात केली. हिच्यामुळे आमची बदनामी झाली, तरी मी तुला सांगत होते हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल, पण माझं कोण ऐकता इथे, वगैरे वगैरे वगैरे. पहिले काही दिवस विभा गप्पच होती. त्या छोट्या मुली तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत तेव्हा तिला वाटे की या निष्पाप मुलींची काय चूक आहे, पण मग माझी तरी काय चूक आहे असं म्हणून ती त्यांच्यापासून दूर जाई. पण मुळात कामसू आणि प्रेमळ असणाऱ्या विभाला त्यांची दया आली आणि हळूहळू ती त्यांचं मनापासून करायला लागली. पण विभाच्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरूच राहिला. शेवटी महादेवनी कंटाळून त्याच गावात एक दुसरी खोली घेतली आणि विभाला तिकडे नेऊन ठेवली. मुलीही तिच्याबरोबरच जास्त राहायला लागल्या. 1-2 वर्षात विभाला मुलगा झाला आणि मुलींना सख्खा भाऊ मिळाल्याचा आनंद झाला. दरम्यान महादेवला पुण्यात एक नोकरी मिळाली आणि त्यांचं कुटुंब पुण्याला गेलं. आता तुम्ही म्हणत असाल ही कुठली ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली गोष्ट सांगते, काळ कुठला चालू आहे, गोष्ट कुठल्या काळातली. पण श्रोते हो, ही 21व्या शतकातलीच गोष्ट आहे. विभाचं लग्न झालं तेव्हा जगाने नुकताच 21व्या शतकात प्रवेश केला होता. पण विभाच्या किंवा महादेवच्या गावाला त्याचं सोयर सुतकही नव्हतं. मात्र महादेवचा ॲटिट्यूड 21st सेंचुरीचाच होता. त्यामुळे आता विभा 21व्या शतकातली नारी शोभते. एका कपड्याच्या बुटीकमध्ये ती ड्रेस डिझायनर म्हणून काम करते. पतपेढीतून कर्ज काढून तिने स्वतःची स्कूटी सुद्धा घेतली. महादेवच्या खंबीर पाठिंब्यामुळे विभाची प्रगती झाली. पण विभानी सुद्धा तितक्याच प्रेमाने आणि कष्टाने त्याला साथ दिली.
त्यामुळे त्यांचा संसार बहरला. त्यांची सगळी मुलं आज चांगलं शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालंय आणि तिला नोकरी सुद्धा मिळाली आणि ती आता लग्नाची झाली. पण विभाने ठरवलंय, जी वेळ तिच्यावर आली ती मुलींवर येऊ द्यायची नाही. मुलींच्या लग्नाची घाई करायची नाही. त्यांना नीट शिकवायचं, स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि मगच त्यांचं लग्न करायचं. आणि ते सुद्धा कुठल्याही मध्यस्थांवर अवलंबून न राहता स्वतः मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची खडानखडा माहिती काढल्यानंतरच. विभाच्या या गोष्टीवरून मला एक पुस्तक आठवलं. कोणीही वाचावं असं पुस्तक आहे, पण विशेषतः वयात आलेल्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी वाचावं असं आहे. लग्न म्हणजे त्या दिवशीचा समारंभ, थाटमाट असं नसून लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं मिलन असतं. मुलामुलींची लग्न ठरवताना या कुटुंबांची मानसिक तयारी असते का? किती असते, कशी असते आणि कशी असायला हवी याबद्दल आणि लग्न याविषयी चौफेर आणि अभ्यासपूर्ण विचार याच्यात मांडलेले आहेत. आणि ते मोठं इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग पुस्तक आहे. जरूर वाचा आणि एन्जॉय करा. पुस्तकाचं नाव आहे गाठ आहे लग्नाशी. लेखिका मंगला गोडबोले. श्रोतेहो, आता वेळ होतीये कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर खूप साऱ्या लाईक्स द्या. तुमच्या फ्रेंड्सना आणि नातेवाईकांनाही जरूर ऐकायला सांगा. तुमच्या सोशल साईट्सवर या कार्यक्रमाची लिंक टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी, नेक्स्ट संडे. तोपर्यंत मैत्रेयीचा टाटा बाय बाय.